नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या शेलू गावात लाच घेताना संशयित लाचखोर महिला तलाठी विशाखा गोसावीसह खासगी एजंट एसीबीच्या ताब्यात। वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या शेतजमिनीची 7/12 उतारावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात 8,000ची मागणी करून तडजोड अंती 4,000ची लाच स्वीकारताना खासगी पंटर ज्ञानेश्वर एकनाथ बरकले राहणार परसूल चांदवड तालुक्यातील तलाठी असलेल्या विशाखा भास्कर गोसावी हे दोघं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत। दोघा लाचखोराविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती दिली की तक्रारदार यांची वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या तळवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील शेतजमिनीची 7/12 उतारावर नोंद लावून देण्यासाठी तलाठी विशाखा गोसावी यांच्या वतीने खासगी एजंट ज्ञानेश्वर एकनाथ बरकले याने 8,000ची लाच मागणी करून तडजोडी अंती 4,000ची लाच पंचासमक्ष स्वीकारली। संशयित क्रमांक 1 व 2 यांच्या विरुद्ध चांदवड पोलीस स्टेशन तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7(अ)(12) अन्वये कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तपास अधिकारी संतोष पैलकर, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सापळा पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश खैरनार, अविनाश पवार, चालक पोलीस शिपाई परशुराम जाधव आदींच्या पथकाने केली। स्टार न्यूज साठी संजय जाधव, चांदवड।